हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे, CND ह्या सब्जेक्टच्या अंडर आपण युनिट नंबर 2 बघत आहोत, दॅट इज नेटवर्क मॉडेल्स. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया, दॅट इज ISO OSI मॉडेल. ISO म्हणजेच काय, तर इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, बरोबर. आणि OSI म्हणजेच काय, तर ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉडेल. लक्षात येते काय बघा. ISOचा लॉंग फॉर्म मी काय सांगितला तुम्हाला, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आणि OSI म्हणजेच कोण, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉडेल. ओके, तर ह्याच्याबद्दल जस्ट आपण बेसिक इंट्रोडक्शन बघूया. हा जो काही इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन असणार आहे, त्यानं काय केलं, 1977मध्ये एक कमिटी डेव्हलप केली. 1977मध्ये एक कमिटी डेव्हलप केली. कशासाठी, तर कम्प्युटर कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी, एक आर्किटेक्चर डिझाईन करण्यासाठी त्यानं काय केलं, एक कमिटी इस्टॅब्लिश केली 1977मध्ये. ओके, मग हा जो काही OSI रेफरन्स मॉडेल आहे, म्हणजेच ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन मॉडेल असणार आहे, तो ह्या सगळ्या घेतलेल्या एफर्ट्सचा ॲज अ रिझल्ट म्हणून काय झाला, तयार झालेला आहे. 1977मध्ये जी काही ISO कमिटी तयार केली ISOनं 1977मध्ये, कशासाठी, तर कम्प्युटर कम्युनिकेशनसाठी जे काही आर्किटेक्चर डेव्हलप करायचं होतं, त्यासाठी 1977मध्ये जी कमिटी नेमणूक केलेली होती इस्टॅब्लिशमेंट, तर त्याचाच एफर्ट्स म्हणजेच कोण असणार आहे, तर जी काही ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉडेल असणार आहे, तो ॲज अ रिझल्ट असणार आहे त्या सगळ्या एफर्ट्सचा. लक्षात येते सर्वांच्या. ओके, तर 1984मध्ये हा जो काही OSI रेफरन्स मॉडेल असणार आहे, त्यानं काय केलं, ॲप्रूव्ड केलं इंटरनॅशनल स्टँडर्ड. काय ॲप्रूव्ह केलं, इंटरनॅशनल स्टँडर्ड कम्प्युटर आर्किटेक्चरचं कम्युनिकेशनसाठी ॲप्रूव्ह केलं. कधी, तर 1984मध्ये. लक्षात येते काय बघा. 1984मध्ये हा जो काही OSI रेफरन्स मॉडेल असणार आहे, त्यानं जे काही कम्युनिकेशन आर्किटेक्चर असणार आहे इंटरनॅशनल स्टँडर्डसाठी, ते ॲप्रूव्ह केलं. ओके, आता जे काही ओपन सिस्टीम मी सांगायला तुम्हाला मगाचपासून, OSI म्हणजे ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. मग जो काही ओपन हा जो काही शब्द असणार आहे, तो काय डिनोट करतो, तर कोणत्याही दोन सिस्टीममध्ये कनेक्शन घडवून आणण्याची कॅपॅबिलिटी किंवा ॲबिलिटी आहे, ती डिनोट कोण करते, ओपन हा शब्द डिनोट करते. रेफरन्स मॉडेलमध्ये कोणत्याही दोन सिस्टीमला कनेक्ट करण्याची कॅपॅबिलिटी आहे OSI मॉडेलमध्ये, ते कशावरून डिनोट केलं जातं, तर ओपन ह्या शब्दावरून ते डिनोट केलं जाते. ओके, तर हा जो काही OSI मॉडेल असणार आहे, तो प्रायमरी आर्किटेक्चरल मॉडेल म्हणून इंटर कम्प्युटर कम्युनिकेशनमध्ये कन्सिडर केला जातो. लक्षात येते का सर्वांच्या. ओके, आता आपण बघूया. आता ही तुमच्यासमोर जी काही डायग्रॅम आहे ना, ती कशाची डायग्रॅम आहे, तर हा जो काही ISO असणार आहे, तो काय आहे, ऑर्गनायझेशन आहे, बरोबर. आणि OSI कोण असणार आहे, हा रेफरन्स मॉडेल आहे. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेयर्स आहेत. लक्षात येते का बघा. हा जो काही OSI रेफरन्स मॉडेल असणार आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेयर्स आहेत. ओके, फर्स्टपासून स्टार्ट करूया किंवा उलटं येऊया आपण. पहिल्यांदा कोण आहे, ॲप्लिकेशन लेयर. लास्टचा सगळ्यात लेयर कोण आहे, ॲप्लिकेशन. त्याच्या आधी कोण आहे, प्रेझेंटेशन लेयर. नेक्स्ट आहे सेशन. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट आहे नेटवर्क. त्याच्यानंतर असणार आहे डेटा लिंक. आणि लास्ट वन असणार आहे फिजिकल. असे टोटल 7 लेयर आहेत OSI रेफरन्स मॉडेलमध्ये. लक्षात येते का बघा. मी पुन्हा सांगते. OSI रेफरन्स मॉडेलमध्ये टोटल 7 लेयर आहेत. पहिला लेयर आहे फिजिकल लेयर. दुसरा असणार आहे डेटा लिंक लेयर. थर्ड वन आहे नेटवर्क लेयर. नेक्स्ट वन आहे ट्रान्सपोर्ट लेयर. नेक्स्ट वन आहे सेशन लेयर. नेक्स्ट आहे प्रेझेंटेशन लेयर. आणि 7वा असणार आहे ॲप्लिकेशन लेयर. तर फिजिकल लेयर कशासाठी असतो, बायनरी ट्रान्समिशन करण्यासाठी. डेटा लिंक लेयर कशासाठी असतो, तर मीडियातून ॲक्सेस करण्यासाठी, ॲक्सेस टू मीडिया.
नेटवर्क लेयर कशासाठी असतो तर ॲड्रेस आणि बेस्ट पाथ चूज करण्यासाठी. ट्रान्सपोर्ट लेयर एंड टू एंड कनेक्शनसाठी. सेशन लेयर इंटर होस्ट कम्युनिकेशनसाठी. प्रेझेंटेशन लेयर डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि लास्ट वन आहे दॅट इज ॲप्लिकेशन लेयर. हा नेटवर्क प्रोसेसेस टू ॲप्लिकेशन्स घडवून आणण्यासाठी आहे. लक्षात येतं आहे. आता प्रत्येक लेयर जो असणार आहे OSI रेफरन्स मॉडेलमध्ये त्या प्रत्येक लेयरबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन डिस्कस करूया. त्यातील फर्स्ट वन असणार आहे फिजिकल लेयर. आता OSI रेफरन्स मॉडेलमध्ये हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे त्याच्याबद्दल थोडं आपण बघूया. हा जो फिजिकल लेयर असणार आहे तो कोऑर्डिनेट काय करतो फंक्शन्स ज्याला काय रिक्वायर्ड असतं तर ट्रान्समिट बीट स्ट्रीम करणं ओव्हर फिजिकल मीडियम. जे काही डेटा असणार आहे तो ट्रान्समिट बीट स्ट्रीम करण्यासाठी ते काय करतं फिजिकल लेयर कोऑर्डिनेट करतं. ओके. सो हे काय प्रोव्हाइड करतं जो काही फिजिकल इंटरफेस असणार आहे ट्रान्समिशन इन्फॉर्मेशन करण्यासाठी तो फिजिकल इंटरफेस प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट ते काय करतं तर जे काही रूल्स असणार आहेत ज्याच्या थ्रू जे काही बीट्स असणार आहेत ते काय केले जातात एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे पास केले जातात. मग त्याच्यासाठी जे काही रूल्स असतात ते डिफाईन केले जातात. ओके. फिजिकल कम्युनिकेशन मीडियमवरती एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे जे काही बीट्स ट्रान्सफर करायचे असतात किंवा पास करायचे असतात त्यासाठी असणारे सेट ऑफ रूल्स डिफाईन केले जातात. तर हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो काय काय कवर करतो तर जे काही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फंक्शनल, प्रोसिजरल हे जे काही नंबर ऑफ अस्पेक्ट्स असणार आहेत फिजिकल कम्युनिकेशनसाठी ते सगळे अस्पेक्ट्स तो काय करतो कवर करतो. ओके. तर त्याची डायग्रॅम बघूया आपण. दिस इज द डायग्रॅम ऑफ फिजिकल लेयर. याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे दोन सिस्टीम दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर मध्ये ट्रान्समिशन मीडियम आहे. लक्षात येते का. फर्स्ट फिजिकल लेयर आहे सेकंड फिजिकल लेयर आहे. ह्या दोन सिस्टीममध्ये ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी ट्रान्समिशन मीडियम आहे. बरोबर. मग हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे तर मुवमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल बीट्स फ्रॉम वन होप टू नेक्स्ट. म्हणजे प्रत्येक बीटचं मुवमेंटला रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे प्रत्येक बीटला इंडिव्हिज्युअल बीटच्या मुवमेंटला कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे तर हा फिजिकल लेयर. एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे ट्रान्सफर करत असताना प्रत्येक बीटचं जे काही इंडिव्हिज्युअल बीटचं मुवमेंट असणार आहे त्याला हा फिजिकल लेयर काय असतो रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात येते सर्वांच्या. ओके. पुन्हा एकदा मी रिपीट करते. हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे हा OSI रेफरन्स मॉडेलमध्ये फर्स्ट लेयर असणार आहे. बरोबर. तो काय करतो कोऑर्डिनेट करतो फंक्शन्सना जे कशासाठी रिक्वायर्ड असतात तर बीट स्ट्रीम ट्रान्समिट करण्यासाठी. फिजिकल मीडियम थ्रू जे काही बीट स्ट्रीम आहे ते ट्रान्समिट करण्यासाठी जे काही रिक्वायर्ड असणारे फंक्शन्स आहेत त्यांना तो काय करतो कोऑर्डिनेट करतो फिजिकल लेयर. त्याच्यानंतर तो काय प्रोव्हाइड करतो तर जी काही इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायची आहे त्याच्यासाठी जे काही फिजिकल इंटरफेस असतं ते प्रोव्हाइड कोण करतं फिजिकल लेयर. नेक्स्ट हा काय करतो तर एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे फिजिकल कम्युनिकेशन मीडियम थ्रू बीट्स जर ट्रान्समिट पास करायचे असतील तर त्याच्यासाठी असणारे जे काही सेट ऑफ रूल्स आहेत ते डिफाईन केले जातात फिजिकल लेयरकडून. आणि हा जो काही फिजिकल लेयर असणार आहे तो काय काय ॲस्पेक्ट कवर करतो तर जे काही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फंक्शनल, प्रोसिजरल जे काही ॲस्पेक्ट्स असतील फिजिकल कम्युनिकेशनसाठी ते सगळे कोण कवर करतं फिजिकल लेयर कवर करतं. लक्षात आलं सर्वांच्या. म्हणजेच काय तर एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे ज्यावेळी आपण बीट्स ट्रान्सफर करत असतो त्यावेळी प्रत्येक इंडिव्हिज्युअल बीटच्या मुवमेंटला रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे तर फिजिकल लेयर असणार आहे. लक्षात येते सर्वांच्या. ओके. आता नेक्स्ट वन असणार आहे दॅट इज डेटा लिंक लेयर. कोण असणार आहे डेटा लिंक लेयर. आता हा जो काही डेटा लिंक लेयर असणार आहे तो काय प्रोव्हाइड करतो तर रिलायबल कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो ओव्हर दी फिजिकल लेयर इंटरफेस. फिजिकल लेयर इंटरफेसच्या ओव्हर डेटा लिंक लेयर काय करतो तर रिलायबल कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो. लक्षात येते सर्वांच्या. हा काय करतो जो काही आउटगोईंग डेटा असणार आहे तो फ्रेम्समध्ये डिवाईड करतो ब्रेक करतो आणि हा पुन्हा रिअसेंबल करतो रिसिव्ड फ्रेम्स.
लक्षात येते काय बघा, पहिल्यांदा डेटा ट्रान्समिट करायच्या आधी तो काय करतो, तो जो काही डेटा असणार आहे तो फ्रेम्समध्ये ब्रेक करतो, डिवाईड करतो, आणि ज्यावेळी रिसिव्हर साईडला ते रिसीव केले जातात फ्रेम्स, त्यावेळी ते फ्रेम्स काय केल्या जातात, पुन्हा रिअसेंबल केल्या जातात. ओके, म्हणजेच फ्रेम बाउंड्रीज क्रिएट आणि डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा डेटा लिंक लेअर यूज होतो. डेटा लिंक लेअरमध्ये काय होतात, ज्या काही फ्रेम बाउंड्रीज असतात त्या क्रिएट केल्या जातात आणि डिटेक्टसुद्धा केल्या जातात. ओके, आता हा काय करतो आहे, जो काही एरर असणार आहे तो हँडल करण्याचं काम करतो आहे. सो डेटा लिंक लेअर काय करतो आहे, हँडल एरर्स करतो आहे. कसे हँडल करतो आहे ते एरर्स, तर जे काही ॲक्नॉलेजमेंट आणि रिट्रान्समिशन स्कीम असणार आहे ती इम्प्लिमेंट करून जो काही एरर असणार आहे तो हँडल करण्याचं काम डेटा लिंक लेअर करतो आहे. लक्षात येतं आहे. नेक्स्ट तो काय करतो आहे, तर जो काही फ्लो कंट्रोल असणार आहे त्याचंसुद्धा इम्प्लिमेंटेशन घडवून आणतो आहे. ओके, त्याची डायग्रॅम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज द डायग्रॅम फॉर डेटा लिंक लेअर. आता काय सांगितलं मी, पहिलंच वाक्य तुम्हाला, हा जो काही डेटा लिंक लेअर आहे तो काय करतो आहे, रिलायबल कम्युनिकेशन प्रोव्हाइड करते. कधी, तर ओव्हर दी फिजिकल लेअर इंटरफेस. बरोबर, डायग्रॅममध्ये दाखवले का, फिजिकल लेअरकडून आलेलं टू आणि फ्रॉम फिजिकल लेअर आहे बघा डेटा लिंक लेअरला. ओके, त्याच्यानंतर मी काही सांगितलं, ह्या ज्या काही फ्रेम्स असणार आहेत त्या तो जो काही डेटा असणार आहे त्याचं तो फ्रेम्समध्ये डिव्हिजन करतो, ब्रेक्स करतो, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तो ॲक्सेप्ट करत असतो त्यावेळी ते पुन्हा जे काही फ्रेम्सचं डेटाचं फ्रेम्समध्ये डिव्हिजन केलेलं असतं ते पुन्हा तो काय करतो, रिअसेंबल करतो. नेक्स्ट काय करतो, तर ज्या काही फ्रेम बाउंड्रीज असणार आहेत त्या क्रिएट अँड डिटेक्ट करतो. त्याच्यानंतर जो काही एरर असणार आहे तो हँडल करतो. कसा हँडल करतो, तर जे काही ॲक्नॉलेजमेंट आणि रिट्रान्समिशन स्कीम असणार आहे ते इम्प्लिमेंट करून तो काय करतो, एरर हँडल करतो, आणि त्याच्यानंतर तो काय करतो, जो काही फ्लो कंट्रोल असणार आहे त्याचंसुद्धा इम्प्लिमेंटेशन करतो. लक्षात आला डेटा लिंक लेअर म्हणजेच हा जो काही डेटा लिंक लेअर असणार आहे तो ज्या काही फ्रेम्स असणार आहेत एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे ट्रान्समिट होतात त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. डेटा लिंक लेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर ज्या काही फ्रेम्स असणार आहेत त्या एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे मूव्ह होतात त्याला डेटा लिंक लेअर रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात आलं. ओके, आता हा जो काही डेटा लिंक लेअर असणार आहे तो काय केलेला आहे, पुन्हा 2 सब लेअरमध्ये डिवाईड केलेला आहे. डेटा लिंक लेअर काय केलेला आहे, पुन्हा 2 सब लेअरमध्ये डिवाईड केलेला आहे. त्यातला पहिला असणार आहे LLC सब लेअर, म्हणजेच कोण, लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेअर, आणि दुसरा असणार आहे मॅक सब लेअर. ओके, तर आपण काय बघूया, पहिल्यांदा लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेअर ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. ओके, तर हा जो काही लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेअर असणार आहे तो काय असतो, डेटा लिंक लेअरचा अप्पर पोर्शन असतो. तुम्ही डायग्राम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, मी काय सांगितलं, हा DLL असणार आहे तो पुन्हा 2 सब लेअरमध्ये डिवाईड झाला आहे, लॉजिकल LLC आणि मॅक. बरोबर, मग हा जो काही लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेअर असणार आहे तो डेटा लिंक लेअरच्या अप्पर पोर्शनला असतो. ओके, आणि तो काय परफॉर्म करतो, तर फ्लो कंट्रोल आणि जे काही कनेक्शन एरर्स असणार आहेत त्याचं मॅनेजमेंट परफॉर्म करतो. लक्षात येते. हे झालं LLCबद्दल. नेक्स्ट आहे मॅक, म्हणजेच कोण, मीडिया ॲक्सेस कंट्रोल सब लेअर. मॅक म्हणजेच कोण, मीडिया ॲक्सेस कंट्रोल सब लेअर. आता हा जो काही सब लेअर आहे तो काय कंटेंट करतो, तर रेग्युलेट टायमिंग, जे काही टायमिंग असणार आहे ते रेग्युलेट करण्यासाठी, कशासाठी, तर डेटा सिग्नलचं, आणि जे काही कोलिजन्स असणार आहेत तिथं ते इलिमिनेट करण्याचं काम कोण करतं आहे, मॅक लेअर. लक्षात आलं. म्हणजेच हा जो काही मॅक सब लेअर असणार आहे तो काय डिटरमाइन करतो आहे, तर एक फ्रेम, ओके, 1 फ्रेम ऑफ डेटा एंड्स अँड नेक्स्ट 1 स्टार्ट्स फ्रेम सिंक्रोनायझेशन. तो काय डिटरमाइन करतो आहे, तर जो काही डेटा असणार आहे तो डेटा कुठं एंड झाला, ओके, प्लस नेक्स्ट 1 कुठून स्टार्ट झालं, म्हणजे सिंक्रोनायझेशन. बरोबर, ते डिफाईन कोण करतं आहे, तर मॅक सब लेअर. त्याच्यानंतर तो काय करतो आहे, जो काही कोलिजन्स असतील त्याच्यामध्ये ते इलिमिनेटसुद्धा करतो. लक्षात येतं आहे. ओके, आता नेक्स्ट वन असणार आहे दॅट इज नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर सोर्स टू डेस्टिनेशन डिलिव्हरी करायची असेल कोणाची, तर इंडिव्हिज्युअल पॅकेट्सची. जर तिथं मल्टिपल नेटवर्क्स असतील आणि त्या अक्रॉस दी मल्टिपल नेटवर्क्स जर इंडिव्हिज्युअल पॅकेट्स सोर्स टू डेस्टिनेशन डिलिव्हरी करायची असेल तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतो, नेटवर्क लेअर. ओके, आणि हा काय डिफाईन करतो, तर जो काही मोस्ट ऑप्टिमम पाथ असणार आहे
पॅकेट सोर्सकडून डेस्टिनेशनला प्रोव्हाइड करताना जो काही मोस्ट ऑप्टिमम पाथ असणार आहे तो डिफाईन करतो. त्याच्यानंतर तो काय डिफाईन करतो, तर जे काही लॉजिकल ॲड्रेसिंग असणार आहे त्यामुळे कोणताही जो काही एंड पॉईंट असणार आहे तो आयडेंटिफाय केला जाऊ शकतो. तो लॉजिकल ॲड्रेस डिफाईन केला जातो नेटवर्क लेअरमध्ये. त्याच्यानंतर जे काही कंजेशन असणार आहे नेटवर्कमध्ये ते हँडल केलं जातं. ओके, म्हणजेच हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे तो आणखीन काय डिफाईन करतो, तर जे काही फ्रॅगमेंट करायचं असणार आहे पॅकेट्सचं स्मॉलर पॅकेटमध्ये ते फ्रॅगमेंटेशन ते डिफाईन कोण करतं, तर हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे तो डिफाईन करतो. ओके, म्हणजेच नेटवर्क लेअर डायग्रॅम बघा तुम्ही त्याची, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल. हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे तो मेन कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर सोर्स होस्टकडून डेस्टिनेशन होस्टला इंडिव्हिज्युअल पॅकेट्स डिलिव्हरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो नेटवर्क लेअर. लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगते मी, हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे तो मेन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर सोर्स होस्टकडून डेस्टिनेशन होस्टला जे काही इंडिव्हिज्युअल पॅकेट्स असणार आहेत ते डिलिव्हरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर हा काय डिफाईन करतो, सोर्स टू डेस्टिनेशन जे काही आपण पॅकेट्स पाठवणार आहे ते पाठवत असताना जो काही मोस्ट ऑप्टिमम पाथ असणार आहे तो डिफाईन करतो. त्याच्यानंतर एंड पॉईंट फाइंड आउट करायचं असेल, ओके, लॉजिकल ॲड्रेसिंग डिफाईन करतो. कशासाठी, तर एंड पॉईंट जो असणार आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी. त्याच्यानंतर नेटवर्कमधलं जे काही कंजेन्शन्स असणार आहेत ते हँडल करण्यासाठी हा लेअर यूजफुल होतो. त्याच्यानंतर ह्या लेअरमध्ये आणखीन काय होतं, तर हा काय करतो, इंटरकनेक्शन काय करतो, फॅसिलिट करतो. कोणामध्ये, तर जे काही हेट्रोजिनियस नेटवर्क असणार आहेत डिफरंट नेटवर्क त्यांच्यामध्ये इंटरकनेक्शन फॅसिलिटेट करतो. म्हणजेच हा काय आणखीन एक हा जो काही नेटवर्क लेअर असणार आहे तो आणखीन काय डिफाईन करतो, तर पॅकेट्सचं जे काही फ्रॅगमेंटेशन करायचं असणार आहे पुन्हा स्मॉलर पॅकेटमध्ये जे काही पॅकेट्स असणार आहेत त्याचं स्मॉलर पॅकेटमध्ये जे काही फ्रॅगमेंटेशन करायचं असणार आहे ते डिफाईन करतो. ओके, आणि सर्वात मेन रिस्पॉन्सिबल कशासाठी असतो म्हटलं मी, तर सोर्स होस्टकडून डेस्टिनेशन होस्टकडे इंडिव्हिज्युअल पॅकेट्स डिलिव्हरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात येते सर्वांच्या? तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. नेक्स्ट लेक्चर असणार आहे ते तुमचं लास्ट लेक्चर असणार आहे आणि तिथं आपला CNDचा सिलेबस कंप्लीट होतो आहे. ओके, थँक्यू.